अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 28 मधील दुसरी कीर्तन सेवा ह्या माझ्यासारख्या तुम्ही लेकराला दिली त्याबद्दल मंडळाचे हार्दिक हार्दिक असे अभिनंदन करतो। फार छत्रपती युवा प्रतिष्ठानचं मानावे तेवढे आभार कमीच आहे, कारण छत्रपती युवा प्रतिष्ठानने हा गेल्या 28 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह करीत आहे। इथे आळंदीवरून गुणवंत कलाकार येत आहे, तुम्ही सर्वांना ओळखतच आहे कारण 4-5 वर्षापासून आपल्या इथेच आहे। मृदंगाचार्य बाबा श्री गणेश महाराज चौधरी, राम महाराज शेळके, गायनाचार्य मुरलीधर जगताप, संदीप सेवाळे, अमोल पावडे, तसेच हे ज्ञानेश्प्रिय मधील सर्व वारकरी विद्यार्थी गण इथे येतात। विठ्ठल विठ्ठल आपण राहतो या भारत देशामध्ये, आपण राहतो या महाराष्ट्रामध्ये। या भारत देशाला पवित्र मानलं आहे, कारण का याच महाराष्ट्रामध्ये अनेक थोर साधू संत महात्मा मंडळी जन्माला आली। याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये माऊली जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, शांती ब्रह्मनाथ बाबा असतील, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई असे अनेक थोर साधू संत मंडळी याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले। म्हणून तर या पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते। म्हणून भारत देशाला पवित्र मानलाय। जेथे भारत देशाला पवित्र मानलाय, कारण याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक थोर संत महात्मा मंडळी जन्माला आली। पण मी तुम्हाला सांगेल, महाराष्ट्रामध्ये कुठे कीर्तन असो, कुठे सप्ताह असो, कुठे प्रवचन असो, प्रत्येक कीर्तनकार येतो आणि प्रत्येक संतांचा अधिकार हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सांगून जातो। अगदी त्याचप्रमाणे आहे, संत बहिणाबाईंनी आपल्याला संतांचा अधिकार वेगवेगळ्या प्रकारे सांगून दिलेला आहे। कारण बहिणाबाई सांगतायत, संत कृपा झाले इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालय, नामतयाचा किंकर
त्याने केला विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। मला इथपर्यंतच अभंग घ्यायचा आहे, कारण ज्याप्रमाणे संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत तयार केली, अगदी त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवटा तयार केला जातो। मी तुम्हाला सांगेल, आपल्या चेहऱ्यावरती डोळे आहेत, नाक आहेत, तोंड आहे, कान आहे, अगदी त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यात देखील हे अवयव आपल्याला दिसून येतात। पण त्यातून प्रत्येक संतांचा अधिकार हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सांगितला जातो। याच मुखवट्याचे डोळे कोण झाले असतील तर माझे माऊली ज्ञानोबा झाले। कारण का आपण डोळ्यांनी ज्ञान घेतो, आणि माझ्या माऊलींनी काय केलं, जगाला ज्ञानदान देण्याचं कार्य केलं। माऊलीचं ज्ञान एवढं आगात आहे, एवढं आगात आहे की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही। ज्ञानाचा सागर सखा सागर सखा माझा ज्ञानेश्वर। कारण का याच मुखवट्याचे डोळे जर कोण झाले असेल तर माझे माऊली ज्ञानोबा झाले। मला सांगायचंच आहे की माऊली ज्ञानोबा यांचा अधिकार आहे, पण याच्याही पुढे जाऊन मी सांगेल, या मुखवट्यावरती मुखवट्याची वाणी जर कोण झाले असेल तर माझे नामदेव बाबा झाले। कारण प्रेमाची मूर्ती संत नामदेव महाराज। कारण नामदेव महाराजांचा अधिकार असा आहे की याच वाणीची ताकद, याच वाणीनं कीर्तन करावं आणि जगाच्या मालकानं त्यांच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारी पुढे देव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नाचता नाचता त्या गळला पितांबर, जनी म्हणे देवाशे बोले कबीर। हा नुसता पांडुरंग जगाचा मालक नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचला नाही तर नाचता नाचता देवाचा पितांबर गळला, हा अधिकार नामदेव महाराजांचा आहे। विठ्ठल विठ्ठल याच्या पुढे जाऊन सांगेल, या मुखवट्याचे कान जर कोण झाले असतील तर माझे नाथ बाबा झाले। आपण प्रत्येक संतांचा चरित्राचा अभ्यास जर केला तर प्रत्येक संतांच्या चरित्राचा प्रत्येक संतांच्या चरित्राचा अभ्यास जर केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा दिसून येतो। पण माझ्या नाथ बाबांचा चरित्राचा जर अभ्यास जर केला आपण तर नाथ बाबांच्या चरित्रामध्ये आपल्याला 3 गुण दिसून येतात। नाथ बाबा श्रीमंत आहेत, शांत आहेत आणि संत आहेत। नाथ बाबा एवढे शांत आहेत, एवढे शांत आहेत की येऊनी अंगावर थुंकला प्रसाद देवोनी,
बाबा एवढे शांत आहेत. नाथ बाबांचा दुसरा गुण जो आहे, नाथ बाबा हे संत आहेत. तुम्हाला प्रश्न पडत असेल संत म्हणायचं तरी कुणाला, पण मी सांगेल जगाच्या पाठीवर ज्यांच्या अंकित भगवंत तोच जगाच्या पाठीवर संत. नामदेव महाराजांचा तिसरा गुण आहे श्रीमंत. नाथ बाबा एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत. महिला मंडळ, नाथ बाबा एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत. नाथ बाबांच्या घरातल्या देवाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. कशाचा? तुम्ही बोलत नाही का? झोपले काय? कशाचा? आवाज येत नाही, झोपले वाटते. कशाचा? पुरणपोळी. बोला की. तुम्ही दाखवत नाही का? नाही, मी सांगतो देवाला रोज नैवेद्य दाखवत जा. कारण का? देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर जे उरलेलं अन्न आहे ते प्रसाद होतं, आणि प्रसाद म्हणून जे अन्न आपल्या पोटात जातं, प्रसाद म्हणून जे आपण अन्न खाल्लंय पोटात गेल्यानंतर आपल्या मनात वाईट विचार येत नाहीत, आपल्या हातून वाईट विचार घडत नाहीत. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की नाथ बाबा एवढे श्रीमंत होते की नाथ बाबांच्या घरामध्ये घरातल्या देवाऱ्यातल्या देवाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा. सकल संता माझे राजा, सकल संता मला सांगायचं जेवढं होतं की नाथ बाबा इतके श्रीमंत होते. पण याच नाथ बाबांनी आपल्याला सीतेचे स्वयंवर सारखा ग्रंथ दिला, एकनाथी भागवत दिलं, एकनाथी हरिपाठ दिला, कूट अभंगाची रचना केली. कूट अभंग असे होते की सांगणाऱ्यालाही कळत नव्हते आणि ऐकणाऱ्यालाही कळत नाही. पण माझ्या नाथ बाबांनी त्यांच्या साध्या सोध्या भक्ताला पचावं, रुचावं आणि कळावं म्हणून भारुडाची निर्मिती केली. नाथ बाबांचे भारुड असे होते की नाथ बाबांचे भारुड जर गायले तर असं वाटतं कीर्तन बंद करावं आणि कीर्तनामध्ये नाचावं. नाथ बाबांचे भारुड असे होते. मग माझ्या नाथ बाबांचा अधिकार काही सोपा नव्हता आणि साधा नव्हता. कारण जगाच्या मालकाने नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी घाललंय. कावडीने
जगाच्या मालकानं नामदेव महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी व्हायला आहे. हा अधिकार माझ्या नाथबापांचा होता. पण मी तुम्हाला सांगेल, मी ज्यांचा अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, त्यांचा अधिकार काय हा सामान्य नव्हता. नुसतं तुकाराम महाराजांचं नाव जरी ऐकलं तर तुकाराम कलाकारांसाठी धन्यवाद. तुकाराम तुकाराम घेता नाम कापे यम. नुसतं तुकाराम महाराज तरी त्या यमाला कंप फुटायचा. मग काही साधक मंडळी तुकाराम महाराजांकडे गेली. तुम्ही सांगता हिताच्या ठिकाणी जागर राहणं म्हणजे तरी काय, हित जागणं म्हणजे तरी काय. अभंगाच्या पहिल्या चरणात आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगत आहेत, संत सांगतायत की आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहिलं पाहिजे. आपण आपलं हित जागलं पाहिजे. नेमकं हित जागणं म्हणजे तरी काय, आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जाग कसं राहायचं आहे. तुम्ही म्हणत असाल की आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहोत, पण मी तुम्हाला सांगन आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे नाहीत. आपलं जे हित आहे आपलं हे संसारिक हित आहे. कारण संत सांगतायत वाढावे संताने गुरु व्हावे धनधान्य. आपलं हित संसारिक हित आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही तुमच्या हिताच्या ठिकाणी जागे राहा, आपलं हित जागा. नेमकं हित जागणं म्हणजे तरी काय तुम्हाला प्रश्न पडत आहे. हित जागले जगद्गुरु तुकोबारायांनी, हित जागले माऊली ज्ञानोबारायांनी, हित जागले शांती ब्रह्मनाथ बाबांनी, हित जागले संत बहिणाबाईंनी, संत मुक्ताबाईंनी, संत जनाबाईंनी, संत मीराबाईंनी.
प्रत्येक संत हा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहिले आहेत. कारण का? हित जागणं म्हणजे काय? हित जागायचं तरी कशाला? कारण हित जागणं म्हणजे तरी काय? हित जागायचं तरी कशासाठी? तुकाराम महाराज सांगतायत, हित जागणं म्हणजे देवाची भक्ती करणं. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला पहिल्या चरणामध्ये सांगतात, हित जागायचं तरी कशाला? हित जागणं म्हणजे तरी काय? कारण का हित जागायचं आहे? कारण त्याच पांडुरंग परमात्म्याची आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून आपण आपलं हित जागलं पाहिजे. देवाचंच नामस्मरण केलं पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये जायचं आहे, भक्ती केली पाहिजे, म्हणजे आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहोत. कारण मी तर आपल्याला फार भाग्यवान समजतो. कारण देवाने आपल्याला त्यांचं भजन करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी निवडलेलं आहे. कारण हे प्रत्येकाच्या देवामध्ये नाही. कारण एका ठिकाणी फार सुंदर म्हटलं आहे, लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. लाखों में किसी एक को सुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर, काजी वो जीवन बर्बाद कर. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. संत सांगतायत, निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे श्याम. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. राधे राधे बोल श्याम आएंगे, आएंगे श्याम आएंगे. मी सांगेल, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सर्वात श्रेष्ठ असेल तर जगामध्ये काय असेल तर नाम आहे. कारण हे मी सांगत नाही, माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, गगनावनी वाढ नाम आहे. हे संत सांगतायत. जगामध्ये जर श्रेष्ठ जर असेल तर काय? नाम आहे. कारण तुम्ही जर देवाचंच नामस्मरण केलं तर आपण जे केलेले पाप आहे ते सर्व जरूर खाक होऊन जातील.
जर नामस्मरण केलं तर आपण केलेलं जे पाप आहे ते अगदी पूर्णपणे जळून खाक होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय तेच सांगतायत की आपण आपलं हित जागलं पाहिजे. आपण हित जागलं पाहिजे, कारण संतांनी हित जागले, माऊली ज्ञानोबारायांनी हित जागले, जगद्गुरु तुकोबारायांनी हित जागले, शांती ब्रह्मनाथ बाबांनी हित जागले. संसार करत करत नामस्मरण केले आणि देवाची प्राप्ती करून घेतली आहे. विठ्ठल विठ्ठल. मग जे मुली जे देवाचं नामस्मरण करतात, देवाची भक्ती करतात, असा मुलांचा आनंद जगाच्या मालकाला होता. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जे मुले भगवंताचं नामस्मरण करतात, भक्ती करतात, अशा मुलींचा आनंद जगाच्या मालकाला होतो. तयाचा हरिक वाटे देवा. मग आपल्या पोटी सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी आपल्याला पुण्य करावं लागतं. तर आपल्या पोटी सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य करावं लागतं. मुलगा चतुर निवडला तर समजावं आई वडिलांची पुण्यता आहे. मुलगा उदार निवडला तर समजावं वंशावळीचं पुण्य आहे. आणि मुलगा भाग्यवान निवडला तर समजावं स्वतःचं पुण्य आहे. मग असे सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी देवाला प्रार्थना करायची आहे. देवाकडे चांगला पुत्र मागायचा आहे. पुत्र कसा असा? पुत्र असे पुत्र द्यावाई सागुंडा
तुम्ही सगळे टेन्शन मध्ये का बसले आहेत? जरी मी काही शिकलो नसतो आंधीमध्ये काही असं मी काही शिकलो, मी तुमचाच आहे. तुम्हाला पण मला जास्त टेन्शन आहे. तुम्ही थोडं हसा, थोडं मला इम्प्रेस तर करा. का मी जाऊ? रात्री कीर्तनकार कसे म्हणले होते मी जाऊ? मी कुठं काही शिकलो नाही, काही नाही. निदान हसा चेहरा. इतकं टेन्शन मध्ये काय? मला जेवढं येईल तेवढं मी सांगेन, पण तुम्ही एवढं टेन्शन मध्ये का वर बसला? विठ्ठल विठ्ठल. बरोबर आहे ना? आता कसे हसले, फ्रेश वाटते. आता मला काहीतरी वाटतं मी काहीतरी सांगितलंय. नाही तर मला तुमच्यावरची अटॅक नाही आला म्हणजे बरा. मी घरीपर्यंत पोहोचवतो की नाही काय माहिती. हा अरे बंद कर ना बाबा. विठ्ठल विठ्ठल हे पा पांडुरंग परमात्मा मला जेवढी बुद्धी देईल मी तेवढं सांगतोय. कृपया तुम्ही काय टेन्शनमध्ये बसू नका. आणि जेवढं पांडुरंग परमात्मा मला जी बुद्धी देईल मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घ्या, नाही तर बाकी सोडून द्या. तुमचं काय जात नाही, माझं काय जात नाही. विठ्ठल विठ्ठल. कुठं चाललं होतं आपलं? कुठं? मंडपात? मंडपातच घरी नाही का? पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तेई लोकी झेंडा. देवाकडे आपण पुत्र कसा मागायचा आहे? माऊली ज्ञानोबारायांसारखा, जगद्गुरु तुकोबारायांचा, शांती ब्रह्म नाथ बाबांसारखा, संत मीराबाई सारखी कन्या कन्या कन्यातारे मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांसारखा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला येण्यासाठी आपल्याला
आधी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देवाला आपण पुत्र मागायचा आहे, पण त्याआधी आपल्याला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांसारखं व्हावं लागेल. कारण का राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले होते, म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. असे संस्कार केले होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेबांना वचन दिलं होतं, मी तुम्हाला गाऊन दाखवणार आहे परत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वचन दिलं होतं माँसाहेबांना, दिलं वचन माँसाहेबा वचन पूर्ण करी, दिलं वचन माँसाहेबा वचन पूर्ण करी. बैरा जाग शिवबरा जाग बसला घोड्यावर, बसला घोड्यावर. शिवाजी महाराजांचं ज्या टायमाला स्वराज्य निर्माण केले, शिवाजी महाराजांनी टायमाला स्वराज्याची शपथ घेतली, त्यांच्यासोबत मावळे फार सुंदर होते. एकदा युद्ध चालू असताना एका मावळ्याचा हात तुटला. मावळ्याचा हात तुटल्यानंतर शेजारच्या मावळ्याने त्याला आपल्या झोपडीत नेलं. जेव्हा ही वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली, तेव्हा राजे त्या झोपडीमध्ये गेले. राजा जेव्हा झोपडीमध्ये गेले तेव्हा त्या मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. तर राजे म्हणले, अरे तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी. तो ढसा रडू लागला. तो मावळा म्हणला, राज, माझी मुलं हे उपाशी मरतील किंवा मला संसार करता येणार नाही याच्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं, पण आज महाराष्ट्राचा जाणता राजा मला भेटण्यासाठी माझ्या झोपडीत आला, पण माझ्याकडे मुजरा करण्यासाठी हात नाही, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या काळातले मावळे असे होते आणि आत्ताचे मावळे बघा. कारण आत्ताच्या मावळ्यांवरती संस्कारच नाही. कारण आधी संस्कार होण्यासाठी आपल्याला अगोदर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व्हावे लागेल, पण आत्ताच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ च्या माता सिरियलमध्ये गुंतलेला आहेत. बरोबर का? बरोबर. आपण आपल्या मुलावर संस्कार करत नाही. 7वी 8वीचे मुलं आहेत, इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअपमध्ये गुंतलेले आहे. कस काय? आणि तुम्ही म्हणता राजे जन्माला या. कशाला? आत्ताचे मुलं फार डिप्रेशन मध्ये आहेत. मी सर्वांची गोष्ट करत नाही, जे मुलं सात्विक नाही मी त्यांची गोष्ट करत आहे. तुम्हाला राग येत असेल, पण मी सांगेल फार काळाची गरज आहे. आपण आपल्या मुलांना संस्कार घडवले पाहिजे. कारण मुलं हे संस्कार नाहीत म्हणून इमल गुटखा खातात, दारू पिवतात. पण मी तुम्हाला सांगेल काळाची गरज आहे. आपण जर आपल्या मुलांवर संस्कार घडवले नाहीत तर, आणि तुम्ही म्हणता राजे जन्माला, कशाला? पुड्या गोळा करायला, आपण खाल्लेल्या पुड्या गोळा करायला. म्हणून तुम्हाला अगोदर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब बनवावं लागेल. मग जगद्गुरू तुकोबार आहेत तेच सांगतात, जे मुलं सात्विक कसे आहेत ते गीता भागवतचं चिंतन करतात आणि अखंड विठोबाचं हे 3ऱ्या चरणात. गीता भागवत गीता भागवत
गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मुलं सात्विक ऐक हे कशावरून? जे मुलं अखंड भागवत गीतेचे श्रवण करतात, कीर्तन ऐकतात, भागवत गीता श्रवण करतात, मग जगद्गुरु तुकोबाराय तेच सांगतात. जे मुलं देवाची भक्ती करतात, विठोबाचे चिंतन करतात, अशीच मुलं आपल्या जन्माला आली पाहिजे. जे मुलं देवाचं नामस्मरण करतात, भक्ती करतात, संतांच्या संगतीमध्ये जातात, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्याच भगवंताचं आता नामस्मरण करण्यासाठी सर्वांनी हात वरती करायचे. सरळ 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 सर्वांनी वरात. पाठीमाग सरळ कॅमेराला फिरवा. जय
खूप खूप प्रेम केलं. मी काही कुठं शिकायला गेलो नाही आणि कुठं काही केलं नाही. आपण कधी म्हणजे आळंदीला लगभग मी 3-4 वेळा जाण्याचा योग आला. कारण तिथं माझे पाहुणे मंडळ आहेत. पण पंढरपूरला मी सांगतो, पंढरपूरला फक्त मला 2दा जाण्याचा योग आला. तो कसा, फक्त माझं लग्न झालं तेव्हा एकदा गेलतो आणि आत्ता मी मागं 1-1.5 वर्षापूर्वी सर्ग देव करायचं होतं तेव्हाच गेलो होतो. हे पांडुरंग परमात्म्याची एवढी सेवा करायची. आज माऊलीची कृपा झाली. काही नाही सांगता आलं तरी मी कीर्तनकार म्हणून उभा राहिलो. हेच पांडुरंग परमात्म्याचा तुम्हाला जागता आणि जागृत उदाहरण आहे. मी काय कुठं अभ्यास केला नाही आणि कुठं काही गेलो नाही. हे तुमच्यासाठी एक प्रोत्साहन आहे. हो का, मी जे सांगायचं, जसं पांडुरंग परमात्म्याने मला जशी बुद्धी दिली तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर माफ करा. तुमचं लेकरू म्हणून पदरात पाडून घ्या. जे तुम्हाला घेता आलं ते घ्या आणि नाही घेता आलं तरी काही नाही. कारण का, त्यात माझंही काही जाणार नाही आणि तुमचंही जाणार नाही. सर्वांनी एकदा वरती हात करायचा आहे आणि रामाचं भजन करायचं आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम आहेत. सर्वांचे हात अगोदरच खाली झाले आहेत. फक्त 2 नामस्मरण केलं, तेवढ्यापुरते हात वरती घेतले, 2-2 टाळ्या वाजल्या. महाराज तुम्ही तुमचं बघा, गायक मंडळी तुम्ही तुमचं बघा, मृदंगचार्य तुम्ही तुमचं बघा. आम्ही काय फक्त बघायला आलो आहेत, आम्ही नामस्मरण करण्यासाठी नाही आलो आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत जे जगद्गुरु तुकोबारायांनी जे सांगितलं 3 चरणावरती अभंग सोडला, त्याचं काहीच नाही. मला असं वाटतं तुम्ही हात का बरं खाली घेतले. मी अभंगाद्वारे तुम्हाला सांगितलं देवाचं नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची. कारण का, आपण देवाची भक्ती करायची, त्याच पांडुरंग परमात्म्याची आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून नामस्मरण करायचे, भक्ती करायचं आहे. तुम्ही तर आत्ताच मी जे कीर्तन सांगितलं, आत्ताच 2 मिनिटाचं इकडून सांगितलं आणि इकडून सोडून दिलं. आता गायक मंडळी पुढे म्हणतील, तुम्ही मागं म्हणायचं आहे, सर्वांनी वरती हात करायचा आहे. विठ्ठल जेवण केलं नाही वाटते, संगत होती ना जोरात.
सांगायची गरज नाही, सर्वांचे हात अगोदरच खाली आहे. वा वा वा, धन्यवाद. तुमच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. टाळ्या पण जोरात वाजत नाही, बोलत पण नाही जोरात. वाटते 2 दिवस झाले तुम्ही उपाशी आहे. जरा जोरात टाळ्या वाजवा कलाकारांसाठी. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जे अशी सात्विक मुलं आहेत, जे देवाचं नामस्मरण करतात, देवाची भक्ती करतात, देवाच्या संताच्या संगतीमध्ये जातात, तुकाराम जगद्गुरु तुकोबाराय आपला भाव व्यक्त करतात अभंगाच्या 4थ्या. तुका म्हणे मला जेवढं सांगता आलं मी तसा अभंग सोडवला गेला आहे, कारण जसं पांडुरंग परमात्मा मला बुद्धी देईल, पण हे मला काय एकट्याला शक्य नव्हतं. गणेश महाराज चौधरी, राम महाराज शेळके, गायनाचार्य मुरलीधर महाराज जगताप, अमोल महाराज पावडे, संदीप महाराज शेवाळे. महाराज धन्यवाद, तुम्ही माझ्या कीर्तनाला उपस्थित. मला वाटलं महाराज येत नाहीत काही नो, पण खूप खूप तुमचे आभार. तसेच वा वा, धन्यवाद. टाळ्या वाजवा, माझ्यासाठी स्पेशल आले बघा, आभार व्यक्त करतो.
आजीनाथ महाराज हे बी कीर्तनकार आहे. 3 वर्षापूर्वी यांचं कीर्तन झालं होतं. तसेच हे सर्व वारकरी वृंद, ज्ञानेश्प्रिय संस्था आळंदी, जोरदार या कलाकारांसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण ते जर नसते तर मला कीर्तन करता आलं नसतं. कारण मी कुठं शिकलो नाही, कुठं शिकायला गेलो नाही, कोणत्या संस्थेमध्ये नाही. जशी तुमचा आशीर्वाद होता त्या आशीर्वादाप्रमाणे मी आज कीर्तन केलं आहे. आता पुढील सूचना देतील विठ्ठल जय जय